नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। तर आजचा जो अनुभव आहे तो मला अचानक आठवला आणि परवा एका ताईंची कमेंट होती की अनुभव शेअर करत जावा. खूप सारे अनुभव माझे सगळे शेअर केलेले आहेत मी, तरी पण एक अनुभव मला आठवला आणि म्हटलं आज तो शेअर करावा. तर माझे जे आधीचे अनुभव मी शेअर केलेले आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या देईन. तर आधीचे सगळे अनुभव माझे बघा तुम्ही, ऐका. आणि खरंच खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत. आणि कसं आहे माहिती आहे का, एकदा जर आपण गुरूंना मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललेले होते की आपण गुरूंना निवडत नसतोय, गुरु आपल्याला निवडत असतात. तर ज्यावेळेला त्यांनी आपल्याला निवडतात, ज्यावेळेला गुरु आपल्याला निवडत असतात, त्यावेळेला आपल्याकडून सेवा करून घेणं हे सुद्धा त्यांनीच करून घेत असतात. आपण फक्त म्हणतोय की मी एवढी सेवा करतो, मी तेवढी सेवा करतो, ते त्यांनी करून घेत असतात. तर विषयांतर होतं आहे. तर माझा अनुभव असा आहे की मी पूर्वी 1.5 तासाची उपासना मी खूप वर्ष झालं करते. मी करते असं नाही, ते कृष्णाकडून आईंकडून करून घेतलं जातं आहे माझ्याकडून, त्यांच्याकरवी. तर 1.5 तासाची उपासना मी करायची, पण कधी मी एकादशी उपवास करत नव्हते किंवा मी एकादशी दिवशी नॉनव्हेज वगैरे करायची असं कधीच नाही झालेलं. नॉनव्हेज करायची किंवा एकादशी दिवशी मी अंडी वगैरे करायचं असं कधीच नाही झालं. पण असं पण नव्हतं की एकादशी आहे हे लक्षात पण असायचं. रोजच्याप्रमाणे मी आपली 1.5 तासाची उपासना करायची आणि सोडून द्यायचं असं होतं. किंवा एकादशीची खूप सुंदर भजनं असतात आईंच्या मंदिरामध्ये, तसं पण मी कधी जात नव्हते एकादशी दिवशी. पण एकदा असं झालं की आमच्या कुणाच्याच लक्षात नव्हतं आणि माझ्या आईनं घरी चिकन बनवलं आणि चिकन बनवलं म्हणून तिनं माझ्याकडं पण डबा दिला आणि कधीच कॅलेंडरमध्ये बघत नव्हते मी, त्यामुळं मी माझ्या मिस्टरांना खायला दिलं. मी तर नॉनव्हेज काय खात नाही, खात नाही असं मला ते कधी इच्छा होत नाही. मी लहानपणी थोडंफार खाल्लेलं असेल किंवा म्हणतात की तुला आवडत होतं वगैरे. आणि अधेमध्ये कधी घरी केलं तर मी असं ते आमटी वगैरे खायची असं काही नाही की मी कधीच नाही खाल्लं. किंवा आत्तासुद्धा अधेमध्ये कधी वाटलं तर मी खाता, पण तितकीशी इच्छेनं मी ते खात नाही. मी एक व्हिडिओ पण त्याच्यावरती बनवलेला आहे. आणि एकादशी होती हे काय माहितीच नाही, मी माझ्या मिस्टरांना वाढलं वगैरे. आणि अचानक असं झालं की नंतर एक 2-3 दिवसांनी माझ्या लक्षात आलं, मी कॅलेंडर कशासाठी तरी बघायला घेतलं आणि लक्षात आलं, अरे बापरे, परवा दिवशी तर एकादशी झाली आणि एकादशी दिवशीच ह्यांनी चिकन हे बनवलेलं होतं आईनं आणि ह्यांना पण मी खायला वगैरे दिलं. तर मला थोडंसं वाईट वाटलं आणि म्हटलं असू दे, आता काय चुकून झालं आहे असं झालं. पण त्याच्या पुढच्याच एकादशीला 15 दिवसानं जी एकादशी येत्या पुढची, त्या एकादशीलाच एकदम माझी आई आजारी पडली. काहीही कारण नव्हतं, एकदमच आजारी पडली आणि त्यात तिचं डेंग्यूचं निघलं आणि तिला ॲडमिट करावं लागलं. आणि त्या दिवशी बरोबर एकादशी होती. माझ्या अंगावर इतके काटे आले, मला इतकं भीती वाटायला लागली आणि आईला ICUमध्ये ठेवायला लागलं. इतकी तिची कंडिशन क्रिटिकल झाली आणि मी इतकी घाबरले, डॉक्टर पण असं म्हणायला लागले की तिची फारच कंडिशन क्रिटिकल आहे आणि ती पूर्ण बेशुद्धच झालेली, त्या तापातच एकदम बेशुद्ध झालेली. तिचं सगळ्यांना असं वाटायला लागलं की हिला काहीतरी होणार आता. आणि मी इतकी घाबरले आणि एकादशी होती त्या दिवशीच मला इतकं वाईट वाटायला लागलं. आईला ॲडमिट केलं आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळचं जे भजन असतं एकादशीचं हरिमंदिरमध्ये सांगलीच्या, तर तिथं मी हे केलं की आईला ॲडमिट केल्यानंतर माझ्या मिस्टरांना म्हटलं, काही पण असू दे, मला 1-1.5 तास तिथं नेऊन सोडा. आणि मी संध्याकाळच्या भजनाला गेले आणि मला इतकं वाईट वाटायला लागलं. आणि मी तुम्हाला खरं सांगते, ज्यावेळी मी मंदिरात पाय ठेवला ना,
त्यावेळेला कृष्णा धाव रे लवकर संकट पडले भारी हे भजन चालू होतं. आणि मग तर मला इतकं रडायला यायला लागलं आणि अक्षरशः मी रडले इतकं मंदिरात. आणि मला कसं तरी वाटायला लागलं की कोणतरी माझ्याकडे बघतंय काय, असं आणि वाटायला लागलं की ही का रडायला लागलं. आणि मी बोलले की मी ना इथून पुढं मी एकादशी धरेन आणि चूक झाली माझ्याकडून, माझ्या आईकडून, पण ते नकळत झालं असं मी बोलले. आणि म्हटलं कृष्णा ह्या संकटातनं बाहेर काढ, माझ्या आईला व्यवस्थित कर. आणि ICUमध्ये आहे म्हटल्यावर मला जास्तच यावं लागलेलं आणि ती पूर्ण बेशुद्ध होती. त्यामुळं मला इतकं हे झालेलं त्यावेळेला, असं वाटायला लागलेलं की काय होतंय काय, काय होतंय काय, म्हणजे इतकी भीती वाटायला लागलेली. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मी बाहेर आले, भजन सुटल्यानंतर बाहेर आले आणि माझे मिस्टर मला न्यायला आले, तर म्हटले की काही नाही, आईची तब्येत बरी आहे आणि नॉर्मल वॉर्डमध्ये त्यांना आणले आता. मग मला इतकं हायसं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर मग मी एकादशीचा उपवास सुरू केला. पण कृष्णानंच तो माझ्याकडून नंतर सोडवून पण घेतला. म्हणजे मला त्याला माहिती होतं की मला त्या उपवासांचं म्हणजे मला ना तुम्ही 1-2 तास सेवेला बसवा, पण मला उपवास ही गोष्ट माझ्यासाठी खूप अवघड आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतंय ना की जी एक लोकं अशी असतात की ज्यांची प्रकृती अशी असते की बाबा खाल्ल्याशिवाय उपासनासुद्धा व्यवस्थित होत नाही. तशा प्रकारचं माझं कुठंतरी आहे आणि ते कृष्णाला माहिती आहे. पण 1 वर्षभर माझ्याकडून त्यानं ती सेवा पार पाडून घेतली आईंनी. आणि म्हणजे खरंच त्या कृष्णानं माझ्यावर इतके उपकार केले. मला असं वाटत नव्हतं की का तर माझी आई असं पूर्ण बेशुद्ध अवस्थेत गेली होती आणि म्हणजे असं वाटत नव्हतं की त्यातनं ती बाहेर पडेल वगैरे. असे 2 अनुभव झाले माझे. तर तो अनुभव नंतर नक्की शेअर करेन. पण मला आज आठवला त्या ताईंचं मला वाक्य आठवलं की ह्या अनुभवाची खूप गरज होती. असा एक परवा त्यांनी मेसेज केलेला. तर हे म्हणजे त्यांनीच घडवून आणतात. आपण काहीच नसतोय. आपल्याला फक्त वाटत राहतंय की मी करतोय किंवा मी शेअर केलं किंवा मी सांगितलं, मी केलं हे. तर आपण काहीच करत नसतोय. तर तेच घडवून आणत असतात. आपले गुरु म्हणजे खरं तर आपल्या आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ असतात. माझ्या मते तर आपल्या आईवडिलांपेक्षा सुद्धा ते जास्त श्रेष्ठ असतात. का तर काही वेळेला आईवडीलसुद्धा समाजाचा किंवा इतर कुठल्यातरी गोष्टींचा विचार करून आपल्याला म्हणजे थोडंफार आपल्याला बाजूला करू शकतील. पण गुरु मात्र कुठल्याही क्षणी आपल्याला हे करत नाहीत आणि सोडतच नाहीत. म्हणजे आपण जरी गुरूंना सोडलं, आपल्या सुखाच्या क्षणात आपण नक्की गुरूंना सोडतोय. हे बऱ्याच वेळेला माझ्याकडून सुद्धा असं बऱ्याच वेळेला घडलेलं आहे आणि घडतंय सुद्धा की विसर पडतोय. पण ते जागेवर पण त्यांनीच आणतात. बरोबर आणायच्या पद्धतीनं जागेवर पण त्यांनीच आणतात. पण हा खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी. आणि मी मंदिरातनं बाहेर पडले आणि ह्यांनी न्यायला आले आणि त्यावेळेला सांगितलं की आईला नॉर्मल वॉर्डमध्ये आणले. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि खूप मोठी होती माझ्यासाठी. आणि मग नंतर आई कव्हर झाली, व्यवस्थित झाली. मग हे जे आहे ना, आपल्याला वाटतंय की बाबा मी खूप सेवा करतोय किंवा काहीतरी, पण प्रारब्धाचे काहीतरी भोग असतात. तर ते पण मध्ये येत असतात की जेणेकरून काहीतरी भोग आपल्याला भोगावे लागत असतात. मी काही मुद्दाम एकादशी आहे आणि मुद्दाम खायचं किंवा काही नाही पाळायचं नाही असं म्हणून मी हे केलेलं नव्हतं. पण ते आपसूक म्हणजे झालं माझ्याकडून तसं. आणि ते काहीतरी भोग प्रारब्धाचे भोगावे लागतात. पण आपण ज्यावेळी गुरुमार्गात असतोय ना, त्यावेळेला त्या भोगांची तीव्रता किंवा त्या भोगांची जे तुम्हाला 100 पटीने येणार असतील ते भोग अगदी तुम्हाला 10-5% येतात. एवढं मात्र खरं आहे हे.
तर हा अनुभव होता माझा एकादशीचा. आणि खरंच कृष्णानं बाहेर काढलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची सांगायची राहून गेली, की एक वर्षभर माझ्याकडून खरंच एकादशीची म्हणजे उपवासाची सेवासुद्धा कृष्णानं पार पाडून घेतली. पण त्यानंच ती परत माझ्याकडून बंद पण करवली. आणि ते मी कधीतरी सांगेन तुम्हाला. जर म्हणजे ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याचा पण नंतर कधीतरी व्हिडिओ बनवेन, की कशा पद्धतीनं हे झालं. तर अशा पद्धतीनं अनुभव आलेला होता. तर अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आईंच्या. आणि एक व्हिडिओ बनवायला पण थोडा वेळ लागतो आहे, किंवा व्हिडिओ बनवताना पण खूप विचार करून बनवावा लागतो आहे. तर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक तरी प्लीज करत चला. आणि व्हिडिओ आवडला तर आईंच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आपण पण एक गुरूंचा प्रचार करण्यासाठी आपण एक शेअर केला तर नक्कीच म्हणजे कुठंतरी आपण गुरूंचा प्रचार केला अशा पद्धतीचं होईल. आणि ज्यांना पण खरंच त्या ताईंनी मेसेज केलेला ना, खरंच या गोष्टीची आत्ता जर कुणाला गरज असेल, की कुणाचा तरी अनुभवानं कुणाला तरी काहीतरी प्रोत्साहन मिळत असेल किंवा मनाला समाधान वाटत असेल, तर त्या व्यक्तीला वाटणारं समाधान हे आपल्या पुण्यात भर पाडणारं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.